नमस्कार, मी पंजाब डक. विशेष म्हणजे तिकडे आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे, पण त्याच्यामध्ये आता ह्या 5 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा इकडं अचलपूर, त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, परत एकदा ह्यामध्ये 24 पासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे तेलंगणात देखील चांगला आहे. आणखीन 5 ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. कर्नाटकमध्ये देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. गुजरातमध्ये मात्र सुरत असो, अहमदाबाद असो, तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून अंदाज गुजरातच्या शेतकऱ्यांना घ्यायचा. गुजरातकडं मध्य प्रदेश म्हणजे इंदोर, खंडवा, त्या बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, मग त्याच्या बाजूला मराठवाडा लगत आहे, सीमा लगत आहे. मग त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये त्याच्या महाराष्ट्र लगत आहे. तर बुरामपूरच्या बाजूला मग जळगाव जामोद येतं, इकडं अचलपूर येतं, परतवाडा येतं, त्याच्यानंतर इकडं रायवेर येतं, तिकडं नंतर पाचोळा, भडगाव, हे जळगाव जिल्ह्यामध्ये काय होणार, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडला असल्यामुळं जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली म्हणून ह्या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या परिसरामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 24 तारखेपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत दररोज 1 दिवस आड तिकडे देखील असाच पाऊस चालू राहणार आहे. एकदम पाऊस बंद होणार नाही म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणखीन जर खूप मोठा पावसाचा जर अंदाज सांगायचा झाला तर आणखीन ऑगस्टच्या मात्र 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा असा जोराचा पाऊस महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्याची तारीख आपण नंतर देऊ. ते कोणत्या भागात राहणार आहे ती देखील डिटेल देण्यात येईल. पण 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा राज्यात अतिवृष्टीचा एक पाऊस, पुन्हा एक लो प्रेशर आहे, चक्रीवादळ येणार आहे, त्याचा मी अंदाज देणार आहे. बऱ्याच माध्यमातून एक चर्चा भेटते की ऑगस्टमध्ये खंड पडेल. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, खंड वगैरे काय पडणार नाही, दुष्काळ वगैरे पडणार नाही. तुम्ही पाहू शकता यावर्षीचं पिकं कसे आलेले आहेत. तर यावर्षी म्हणलं ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी पिकं चांगले येते. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला सांगतो 2 असे मोठे पाऊस येणार आहे. जसं आता मुंबईकडे पडला, गुजरातकडे पडला, तसेच आणखीन ऑगस्टमध्ये देखील 2 पाऊस येणार आहे. पण ते आता जागा चेंज करणार आहे. आता मुंबईकडे झाला, आता त्याची जागा चेंज राहणार आहे. त्याचा अंदाज पुढच्या अंदाजामध्ये दिला जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. तसेच आपण म्हटलं होतं ना, उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडायला, भंडारदरा, त्याच्यानंतर निळवंडे हे सगळे जवळपास सगळे वरचे धरणं भरलेत. आता त्याचं पाणी मात्र तुम्हाला सांगतो गोदावरी नदीकडे येले. तर गोदावरी नदीकाठचे जे आपले पाळीव प्राणी, पशुधन आहे, ज्यांच्या मोटरी असतात